Hello and welcome back to my YouTube channel. Hello and welcome back. So आज मी आली आहे बायकलाला to explore the flower fest that is going on here. Let's explore it together. जसं तुम्ही एंटर कराल ना तर लेफ्ट साईडला हे म्युझियम दिसेल आणि हा फ्लावर फेस्टिवल ना बायकला झूच्या इथेच ऑर्गनाईज करण्यात आला आहे. मी इथे जाईपर्यंत थोडीफार गर्दी झालेली बट मी सकाळी गेल्यामुळे एवढी गर्दी नव्हती. इथे ट्रिपसाठी पण खूप बायका आलेल्या. एंट्रीला असा लायनचं स्टॅच्यू होतं आणि तिथनंच सरळ जायचं होतं. इव्हेंटला फ्री एंट्री आहे बट जर तुम्हाला झूला जायचं असेल तर स्कॅन करून हा तिकीट घ्यावे लागेल. एंट्रन्सला असं स्वागतमचा बोर्ड लावलेला जे फ्लावर्सनी डेकोरेट केलेला अँड द एंट्रन्स लुक सो ब्युटिफुल. हे फुलांचं बनवलेलं मेरीगोल्ड्स टू बी स्पेसिफिक अँड द एंट्रन्स वॉज दिस. स्टार्टिंगलाच तुम्हाला हे फुलपाखरू दिसेल. हे वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी सजवलेलं आणि दिस इज मी टेकिंग पिक्चर्स इन फ्रंट ऑफ इट सो दॅट आय कॅन गेट गुड शॉट्स फॉर यू गाईज. खूप सुंदर बनवलेलं आणि ते तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये वुडचे पीसेस पण होते. पुढे गेलात तर तुम्हाला ही बासुरी बनवलेली दिसेल. ही बासुरी बॅम्बूची बनलेली आहे आणि कंटिन्युअस वॉटरप्रवाह आहे. वर असा एक छोटासा मोरपंख बनवला आहे विच इज फुल ऑफ फ्लावर्स. इथे सुंदर अशी शहनाई बनवलेली आणि असे 2 क्यूटसे तबले. त्याच्या बाजूलाच त्यांनी अशी एक छान ढोलकी बनवलेली. हाऊ रिअलिस्टिक राईट. आणि हे होते टाळ आणि त्यामागेच बनवलेली ही सितार. किती छान प्रकारे आणि युनिकली त्यांनी डेकोरेट केलेलं. इट वॉज सो अमेझिंग. अँड दिस वॉज वन साईड अँड ऑन द राईट साईड ही बनवलेली हार्मोनियम विच इज पेटी. दिस रिअली रिमाइंडेड मी ऑफ माय आजोबा कारण त्यांच्याकडे एक पेटी होती. नंतर होते हे तबले. या तबल्यांना बघून ना मला गणेश चतुर्थीची आठवण आली. आम्ही सगळे एकत्र बसून भजन गातो बाप्पाच्या समोर. इट इज जस्ट सो इनक्रेडिबल. तिथे ना लता मंगेशकर यांची असे पोर्ट्रेट पण बनवलेलं बट इट वॉज ऑल मेड ऑफ स्मॉल पेबल्स अँड स्टोन्स. हाऊ क्रिएटिव्ह इज दॅट. मी पहिले बघितलं तेव्हा मला अजिबात लक्षात नाही आलं. थोडं ऊन येऊ लागलेलं सो आय वॉज सो प्रिपेअर्ड दॅट आय हॅड अ कॅप विथ मी अँड आय वोर दिस अँड दिस इज मी. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही लवकर जावा कारण ऊन असल्यामुळे मग ते एन्जॉय नाही होत एवढं सगळं. अँड इट विल लुक ऑल अमेझिंग बट इफ यू वॉन्ट टू सी इट ऑल लिट यू नीड टू गो इन द इव्हनिंग. नंतर बनवलेला एक गिटार आणि तिथे एक सितार पण बनवलेला आहे. हे सगळं किती सुंदर बनवलेलं आहे. व्हेरी युनिकली डिझाईन्ड. अँड दिस वॉज मी एंटर इन द सेकंड पार्ट ऑफ द एक्झिबिशन. फर्स्ट पार्टमध्ये इट वॉज ऑल बेस्ड ऑन म्युझिक थीम. सो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे फुलांनी बनवलेले असे तुम्हाला बघायला भेटले होते. अँड सेकंड पार्ट इज ऑल अ नर्सरी बेस्ड अँड मॉडेल बेस्ड थिंग. या सेकंड पार्टमध्ये ना असे छोटे मिनिएचर्स बनवलेले मिनिएचर मॉडेल्स बनवले. यात ना खूप डिटेलप्रमाणे हे मॉडेल्स बनवलेले विच पोर्ट्रेड एव्हरीथिंग राईट फ्रॉम द रोड्स. तुम्ही बघू शकता रोड्सवर छोटे कार्स ठेवले आहेत आणि स्ट्रीट लाईट्स पण आहेत. लेफ्ट साईडला हे होतं जिथे लँड केलेले छोटे एअरप्लेन्स मग असे बघू शकतात. खूप सारे होते बिल्डिंग्स, वॉटर पॉन्ड्स बनवलेले. हिरानंदानीचा असा बोर्ड सुद्धा लावलेला तिथे. इन्फ्रास्ट्रक्चर एव्हरीथिंग वॉज सो डिटेल्ड इन दिस मॉडेल. छोटूसं आणि ह्या मॉडेल बनवलेला तुम्ही बघू शकताय. अँड एव्हरीथिंग वॉज सो क्यूट अँड किती रिअलिस्टिक वाटत होतं. प्रत्येक मॉडेलचं त्यांनी साईडला इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो यू कॅन रीड ऑल ऑफ दॅट अँड दॅट विल टेक टाईम सो टाईम काढून जावा. हे होतं दुसरं मॉडेल. इथे सगळं दाखवलेलं, सगळे प्लांट्स दाखवलेले, सगळ्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन अवेलेबल होती. आणि हे बनवलेलं एक ब्रिजसारखं विच वॉज ऑल लुकिंग सो अमेझिंग. मग इथे होते सगळे मेरीगोल्ड्स. ऑरेंज अँड येलो लुक्ड सो ब्यूटिफुल. मग इधर फोटोज और वीडियोज़ निकालना तो नेसेसरी था अँड दिस इज वॉट आय वॉज डुईंग. पुढे असं रेन गार्डनसुद्धा दाखवलेलं आणि त्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली. दिस शोज आर बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट रेझिलियंट लँडस्केप्स. हे होतं स्ट्रक्चर विच शोड ऑल द रेल्वे स्टॉप. इथे रेल्वे स्टेशन बनवलेलं, ट्रॅक्स होते, बाजूला घरं होती अँड इट लुक्स सो ब्युटिफुल. इफ यू लव्ह मिनिएचर स्टफ, इफ यू लव्ह फुलं, पानं, झाडं, यू नीड टू विजिट दिस. इथे ना टायरनी बनवलेलं हे मिलिटरी टँक बनवलेलं. इट वॉज सो अमेझिंग. आय एम सो सॉरी हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. ॲज यू नो आय एम गोइंग टू शो एव्हरीथिंग इन द एक्झिबिशन दॅट वॉज देअर. सो स्टे ट्यून फॉर द पार्ट 2 अँड दिस इज द पार्ट 1. आणि पार्ट 2 मी लगेचच संध्याकाळी अपलोड करणार आहे. सो डोंट वरी अँड you really need to stay tuned for the second part as well.
बाय सी यू.